हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम नादखुळा एकदम भारी ट्विस्ट आलाय। मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की पूजा ही चक्क कृष्णाची बहीण आहे, म्हणजेच गौतमी केळकर हे एक थोतांडे। गौतमी केळकर नावाची कोणती मुलगीच नाहीये, तर गौतमी केळकर म्हणजेच पूजा कोल्हापुरी आहे, कृष्णाची बहीण आहे। हे सत्य आता दुष्यंतला समजणार आहे। कृष्णा त्या पूजाचा म्हणजेच गौतमीचा टांगापलटी घोडे फरार करणारे, पण त्यापेक्षा सुद्धा भारी ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये आलाय। दुष्यंतला हे तर सत्य लवकरच कळणार आहे, पण रहेजाच्या मदतीने पूजाने म्हणजेच गौतमीने दुष्यंतला फसवलंय। दुष्यंतला अशी जाणीव करून दिली की जे काही झालं त्यात रहेजाची चूक होती, गौतमीची काहीच चूक नव्हती। म्हणून दुष्यंत खूप दुःखी झाला, रडू लागला। त्याला स्वतःच्या प्रेमाची पुन्हा एकदा आठवण आली। मी गौतमीवर अन्याय केलाय, मी खरंच तिचं आयुष्याचं नुकसान केलंय असं त्याला वाटलं आणि त्याने चक्क गौतमीला फोन केला, पूजाला फोन केला आणि भेटायला बोलवलं। त्यामुळे पूजा भलतीच खुश झाली। हे दोघे गावाच्या बाहेर भेटले। त्यानंतर गौतमीला चक्क दुष्यंतने सॉरी म्हटलं, गुडघ्यावर बसून तिची माफी मागितली आणि या संधीचा फायदा गौतमीने पूजाने घेण्याचा प्रयत्न केला। चक्क दुष्यंतला किस करण्याचा प्रयत्न केला, त्याला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला। पण दुष्यंतने गौतमीला दूर ढकललं आणि तो म्हणाला, नाही गौतमी, हे आता नाही होऊ शकत। माझं लग्न कृष्णाशी झालंय, मी तिला अग्नीसमोर वचनं दिली आहेत। आमच्या नात्याचं एक पावित्र्य आहे आणि लग्न झालेलं असताना मी तुझा विचार नाही करू शकत, तुझ्याबरोबर कोणताही संबंध नाही ठेवू शकत। त्यामुळे पूजाची चांगलीच जिरलीये। मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कृष्णा दुष्यंतसाठी पास्ता घेऊन येते आणि त्याला म्हणते, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, हा पास्ता खाऊन घ्या। दुष्यंत पास्ता खाण्यासाठी नकार देतो। तेव्हा कृष्णा ही त्याला समजावून सांगते, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या माणसाची नक्कीच काहीतरी चूक असेल म्हणून तुम्ही त्याला इतकं बेदम मारलंय। पण आम्ही सुद्धा तुमचीच माणसं आहोत ना, तुमचं कुटुंब आहोत। तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याचा आम्हाला सुद्धा अधिकार आहे ना। आणि मनातलं समोरच्याला सांगितलं ना की मन मोकळं होतं, मनावरचा भार कमी होतो। दुष्यंतला हे पटतं आणि तो सांगतो, त्या माणसाने माझ्या ऑफिसमधील एका मैत्रिणीच्या अंगावर हात टाकला होता म्हणून मी त्याला मारलं। हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो। कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, जर खरंच असं असेल ना तर तुम्ही एकदम झाक काम केलंय। मनापासून बोलते मी, बाईच्या अंगावर हात टाकणाऱ्याला तर असंच हाणला पाहिजे, अजून मोठी शिक्षा केली पाहिजे। तुम्ही जे काही केलं ना त्यामुळे मला तुमचा खूप अभिमान वाटतंय। दुष्यंतला आनंद होतो। कृष्णा विचारते, ती मुलगी कोण होती? दुष्यंत सांगतो, माझी मैत्रीण आहे, ती चांगली मैत्रीण आहे आणि त्यामुळे माझ्यात आणि तिच्यात खूप मोठे गैरसमज झाले। त्या माणसाने सगळं केलं म्हणून मी त्याला मारलं होतं। तेव्हा कृष्णा म्हणते, जर तुमची निखळ मैत्री असेल ना, निर्मळ मैत्री असेल, तर मैत्रीमध्ये कितीही गैरसमज झाले ना तरी मैत्री कधी तुटत नसते। मी तर म्हणते, तुम्ही तिला एकदा भेटा, तिची माफी मागा आणि तुमच्यात जे काही गैरसमज झाले असतील ना ते दूर करा। दुष्यंतला मोठा धक्काच बसतो, कारण कृष्णा ही स्वतः त्याला गौतमीला भेटायला सांगत असते। पण कृष्णाला माहित नसतं ना की दुष्यंत आणि गौतमी या दोघांची फक्त मैत्री नाहीये, तर या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं। खरं सांगायचं तर दुष्यंतचं गौतमीवर प्रेम होतं। कृष्णा ही तर निर्मळ मनाची आहे आणि इमानदारीने ती दुष्यंतला आपल्या मैत्रिणीबरोबरचे गैरसमज दूर करायला सांगते। पण दुष्यंतला सुद्धा हे पटतं की आपल्यात आणि गौतमीमध्ये जे काही गैरसमज झाले होते, आपण गौतमीला चुकीचं ठरवलं होतं, तेव्हा तिची माफी मागायला हवी, या नात्याला एक क्लोजर द्यायला हवं, त्याला एका चांगल्या वळणावर नेऊन संपवायला हवं आणि तो गौतमीला भेटण्याचा विचार करत असतो। तर इकडे जेव्हा भक्ती घरी येते, सावित्रीच्या घरी येते, तेव्हा तिची कामं सुरू होतात। 2-3 महिन्यात सावित्रीने घराची अक्षरशः वाट लावून ठेवलेली असते आणि भक्ती सगळी साफसफाई करत असते। ती सावित्रीला म्हणते, काय गाय, माझ्या नवऱ्याचा तर नंबरच लागत नाहीये, तो माझा फोनच उचलत नाहीये, त्याला आता म्हणावं, ये ना इकडे आणि काय धिंगाणा करायचा तो कर आणि मला माझ्या सासरी पुन्हा घेऊन जा। पण असं काहीच झालेलं नसतं, कारण फक्त भक्तीला घरी आणण्यासाठीच सावित्रीने हे सगळं थोतांड रचलेलं असतं, खोटं सांगितलेलं असतं।
की तुझा नवरा आला होता, त्याने मोठा धिंगाणा घातला, माझी बायको कोठे विचारलं. सावित्री म्हणते, होय ना, मी त्याला आता म्हणणारच आहे, हिंमत असल तर येथे ये आणि माझ्या लेकीला घेऊन जा, धिंगाणा काय करायचा तो कर. त्याच वेळेस पूजा घरी येते. पूजाला पाहून भक्तीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारतय, अगं बाई, तू कस काय आलीस? आणि ती पूजाला घट्ट मिठी मारते. पूजा सावित्रीकडे पाहते. सावित्री तिला इशारा करते, मी तिला आता घरी परत आणलंय, त्यामुळे त्या कृष्णाची चांगलीच वाट लागणार आहे सासरी. पूजा सुद्धा खुश होते. तर भक्ती म्हणते, मला तर खूप कंटाळा आला होता. मला वाटलं आता मी कृष्णाच्या माहेरून तिच्या सासरून परत आलीये आणि येथे आल्यावर तर मी कोणाशी गप्पा मारणार. ही आई तर दिवसभर झोपतच राहते, मग मला खूप बोर होईल असं मला वाटलं होतं. पण आता तू आलीये ना, आपण दोघी मस्त गप्पा मारूया. मला खूप आनंद झालाय तुला पाहून. असं म्हणून भक्ती ही पुन्हा एकदा तिला मिठी मारते. तर पूजा नाटक करते, हो ना, आपण दोघी मस्त गप्पा मारूया, मजा करूया. दोघीही चांगल्याच खुश होतात एकमेकींना भेटून. तर इकडे दुष्यंत मात्र खूप दुःखी असतो, टेन्शनमध्ये असतो. त्याला वाटतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. रहेजामुळे माझा जो गैरसमज झाला, त्यामुळे मी पूजाबरोबर म्हणजेच गौतमीबरोबर अन्याय केलाय. त्याला आठवतं की जेव्हा लग्नाच्या दिवशी गौतमी त्याला भेटायला आली होती, ती त्याला सांगत होती की यात माझी काहीच चूक नाहीये, मी माझ्या सेन्सेसमध्ये नव्हते, मी शुद्धीवर नव्हते, रहेजाने माझ्याबरोबर हे सगळं काही केलं, पण मी तिचं काही ऐकून घेतलं नव्हतं. दुष्यंत खूप दुःखी होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला आठवतं की आज रहेजा आला होता आणि रहेजाने त्याला हे सगळं सत्य सांगितलंय की त्यानेच गौतमीच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून तिच्या अंगावर हात टाकला, तिचा फायदा उचलला होता. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि गौतमीला फोन करण्याचा विचार करतो. तर इकडे सावित्री ही भक्तीकडून सगळी कामं करून घेत असते. तिच्याकडून सरपण कापून घेते आणि घराची साफसफाई सुद्धा करून घेते. तेवढ्यात पूजाचा फोन वाजतो. दुष्यंतने तिला फोन केलेला असतो. भक्ती आवाज देते, अगं पूजे, तुझा फोन वाजतोय, ये लवकर. पण पूजा काही येत नाही. फोन वाजतच असतो, त्यामुळे भक्ती हा फोन पाहते. तर त्यामध्ये चक्क माय लव्ह डी असं लिहिलेला नंबर आलेला असतो. भक्तीला थोडंफार इंग्लिश वाचता येत असतं, त्यामुळे माय लव्ह डी हे पाहून तिला खूप आनंद होतो. तिला समजतं की नक्कीच या आपल्या पूजाचं कोणत्या तरी मुलावर प्रेम आहे आणि त्यानेच पूजाला कॉल केलाय. पूजा तेथे येते आणि भक्तीच्या हातातून मोबाईल हिसकून घेते आणि मोबाईलवर बोलायला बाजूला जाते. भक्तीला आश्चर्य वाटतं की नक्की या मुलीचं चाललंय तरी काय. तर पूजा फोन उचलते आणि बोलते एकदमच जशी काय ती खूप दुःखी आहे, खूप रडविली आहे असा आवाज करून ती बोलू लागते, हा बोल दुष्यंत, का कॉल केलाय? दुष्यंत सुद्धा दुसरीकडे खूप दुःखी असतो आणि म्हणतो, गौतमी, मला तुझ्याशी बोलायचंय, तुला भेटायचंय. तर गौतमी त्याला म्हणते, आता काय फायदा आहे भेटून? दुष्यंत म्हणतो, आज रहेजा आला होता. तर पूजा त्याचं पुढचं वाक्य पूर्ण करते, हो ना, आणि त्याने तुला सांगितलं असेल की जे काही झालं त्यात माझी काहीच चूक नाहीये, त्यानेच जबरदस्ती केली होती. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, हो, त्याने मला सगळं सांगितलंय, माझी खूप मोठी चूक झाली, मी तुझ्यावर अन्याय केलाय. तर गौतमी म्हणते, पण आता हे सगळं बोलून काय फायदा? एका गैरसमजामुळे तू आपलं नातं कायमचं मोडून टाकलंस, लग्न केलंस, मला असं एकटीला सोडून गेला आणि आता हे सगळं बोलून काहीच फायदा नाहीये. दुष्यंत म्हणतो, मला तुला एकदा भेटायचंय, तुझ्याशी भेटून हे सगळं बोलायचंय. तू मला सांग ना कुठे भेटायचं? आपण पुण्याला भेटायचं का? मी तुझ्या घरी येऊ का? नाहीतर नेहमीच्या कॅफेत, तू जेथे म्हणशील तेथे मी भेटायला तुला यायला तयार आहे. तर पूजा म्हणते, नाही नाही, पुण्याला यायची गरज नाहीये, मी तुझ्या गावाजवळच ट्रॅव्हल करतेय, तर आपण तेथेच भेटू शकतो. दुष्यंत म्हणतो, हो चालेल ना, तू मला सांग, मी त्या वेळेवर तेथे पोहोचतो. पूजा ठीक आहे म्हणते आणि कॉल कट करते. पूजाला खूप आनंद होतो. तिला असं वाटतं की दुष्यंत पुन्हा एकदा तिच्या जाळ्यात आलाय. पण दुष्यंतला मात्र या नात्याला क्लोजर हवं असतं. एकदा पूजाची गौतमीची माफी मागायची असते. रात्र होते आणि दुष्यंत हा पूजाला भेटण्यासाठी तयार होत असतो. तो विचार करतो, माझ्याकडून पूजावर, गौतमीवर खूप मोठा अन्याय झालाय आणि आता मला तिची माफी मागायलाच हवी. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, तुम्ही कुठे बाहेर चाललाय का? त्या मुलीला भेटायला चाललाय का, तुमच्या मैत्रिणीला? दुष्यंत हो म्हणतो. कृष्णा विचारते, कुठे पुण्याला भेटताय का? दुष्यंत सांगतो, नाही, ती आपल्या गावाजवळच आहे,
तिथेच भेटणार आहे. कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, अरे वा, हे तर खूप झाक झालं. मी तुम्हाला म्हणाले होते ना, निर्मळ मैत्री असेल तर देवसुद्धा आपली मदत करतो. आणि माझी आणि बंब्याची मैत्री सुद्धा अशीच आहे. आम्ही दोघे लहानपणी खूप उन्हाळक्या करायचो, तर सगळे आम्हाला उन्हाळ पोरं म्हणायचे पहा, ही मुलगी त्या मुलाबरोबर फिरतीये. पण मला एवढी गोष्ट माहीत होती की लोकांच्या बोलण्याचा विचार नाही करायचा. आपल्या आयुष्यात आपली म्हणावी अशी बोटावर मोजण्या इतकी माणसं असतात आणि त्या माणसांना जपायचं असतं, त्यांच्यासाठी सगळं काही करायचं असतं. ते जाऊ द्या, माझं बोलणं तर रात्रभर सुरूच राहील. तुम्ही आता जा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. दुष्यंत हे सगळं ऐकून खूप खुश होत असतो. कृष्णा किती निर्मळ मनाची आहे आणि तिला याबद्दल काहीच माहिती नाहीये असा विचार तो करतो. तेवढ्यात भक्ती कृष्णाला कॉल करते. कृष्णा म्हणते, पाहिलं का, ही भक्ती सुद्धा अशीच आहे. तिला माझ्याशिवाय करमत नाही आणि मला तिच्याशिवाय करमत नाही. मी तिच्याशी फोनवर बोलते, तुम्ही जा तुमच्या मैत्रिणीला भेटायला. असं म्हणून कृष्णा ही भक्तीशी बोलत असते. दुष्यंत तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो, कृष्णा, आज माझी खूप मोठी अग्निपरीक्षा आहे आणि मला या अग्निपरीक्षेला सामोरं जावंच लागेल. असं म्हणून तो पूजाला भेटायला घराबाहेर पडतो. तर इकडे भक्ती ही कृष्णाला सांगते, तुला माहितीये का, आपल्या गावात कोण आलंय? आपली बहीण पूजा. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच पूजा आली आहे का? मला सुद्धा तिला भेटायला यावंच लागेल. तर इकडे पूजा मात्र गौतमी बनून दुष्यंतला भेटायला आलेली असते. दुष्यंत तेथे पोहोचतो तर पूजा ही अगदी एखाद्या सिरियलच्या हिरोईन सारखी दुःखी चेहरा करून चेहऱ्यावर दुःख आणि डोळ्यात पाणी आणून तेथे उभी असते. तिची ऍक्टिंग खूपच भारी असते. दुष्यंत गाडीतून खाली उतरतो. तो पूजा समोर येतो आणि विचारतो, कशी आहेस? तर गौतमी म्हणजेच पूजा म्हणते, ठीक आहे. कशी असणार आहे? दुष्यंत तिची माफी मागतो. तो खूप रडवेला झालेला असतो आणि म्हणतो, गौतमी, जे काही झालंय त्याचं मला खूप गिल्ट आलं. मला जे समोर दिसलं, नजरेला दिसलं, मीच त्यालाच खरं मानलं. मी फक्त एकच बाजू पाहिली, तुझी बाजू ऐकूनच नाही घेतली. मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झालीये. पूजा आणखीन रडवेला, आणखीन उदास चेहरा करते. मी खूप दुःखी आहे, मला खूप त्रास होतोय असं तिचं नाटक सुरू असतं आणि तिचा हा चेहरा पाहून दुष्यंत आणखीनच दुःखी होतो. माझ्याकडून तुझ्यावर अन्याय झालाय, माझी खूप मोठी चूक झालीये असं तो म्हणत असतो. तर इकडे भक्तीला सुद्धा कळालेलं असतं की दुष्यंतने आज गावामध्ये एका माणसाला खूप बेदम मारहाण केलीये. कृष्णा भक्तीला सांगते, यात दुष्यंत सगळ्यांची काहीच चूक नव्हती. ते चुकीचं वागू शकत नाही. त्या माणसाने यांच्या ऑफिसमधील एका मुलीच्या अंगावर हात टाकला होता म्हणून त्यांनी त्याला असं मारलं. मला तर यांचा खूप अभिमान वाटतोय असं कृष्णा भक्तीला सांगते. तर इकडे दुष्यंत हा ढसाढसा रडू लागतो. तो चक्क गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, गौतमी, माझी खूप मोठी चूक झालीये. मला माफ कर. मी तुझ्यावर अन्याय केलाय, तुझ्याशी चुकीचं वागलोय. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. दुष्यंत रडतोय हे पाहून गौतमी ही त्याला सावरते. त्याला समजावून सांगते की दुष्यंत, तू स्वतःला दोष देऊ नको. हा आपल्या नशिबाचाच दोष होता. जे काही घडलं ते आता घडलंय. तू मला स्वतःपासून दूर केलं, मला खूप दूर केलंस, दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आणि मी तुला समजवण्याचा प्रयत्न करत होते ना की दुष्यंत, यात माझी काहीच चूक नाहीये. पण तू माझं काहीच ऐकून घेतलं नाही. तेव्हा जर तू मला ऐकून घेतलं असतं, मला समजून घेतलं असतं ना, तर आज जे काही घडलंय ते घडलंच नसतं. तुला पश्चाताप करण्याची वेळ आलीच नसती. दुष्यंत खूप दुःखी होतो. पूजा सांगते, तुला माहितीये का, आज सुद्धा तुझा नंबर माझ्या फोनमध्ये माय लव्ह डी या नावाने सेव्ह आहे. आता मी त्याचं काय करू? तर इकडे भक्ती सुद्धा कृष्णाला सांगते की आज पूजाला एका माणसाचा कॉल आला होता. मला थोडंफार इंग्लिश कळतं, तर चक्क माय लव्ह असं ते नाव सेव्ह होतं. तुला माय लव्हचा अर्थ कळतो ना? म्हणजे नक्कीच आता आपल्याला आपल्या पूजाच्या लग्नाची सुद्धा तयारी करावी लागणार आहे. लवकरच तिची वाजंत्री सुद्धा वाजणार आहे. हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, अरे भावा, लग्न हे घरचं, होऊ दे खर्च. आपण आता पूजाचं लग्न एकदम धूमधडाक्यात करायचं. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं स्वागत मी आणि दुष्यंत सरकार एकदम पायघड्या घालून करणार. कृष्णा खूप खुश असते, पण तिला कोठे माहीत असतं की पूजाचं लक्ष चक्क तिच्याच नवऱ्यावर आहे आणि दुष्यंतला स्वतःसाठीच पायघड्या घालाव्या लागणार आहे. पूजा त्याचाच प्रयत्न करत असते. ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, तू माझ्यावर खूप अन्याय केलाय. आता मी काय करायचं?
तू दुसऱ्या मुलीशी लग्न केलं, मला दूर केलं. तर दुष्यंत हा झालेला सगळा प्रकार पूजाला, गौतमीला सांगतो. तो म्हणतो, त्या दिवशी मी तुला आणि रहेजाला पाहिलं. मी तुझ्यावर खूप चिडलो आणि गावी आलो तर माझं आयुष्य 360 डिग्री 360 अंशानेच बदललं. गावी आल्यानंतर जयकांबरोबर कृष्णाचं लग्न होत होतं आणि जयकांत हळदीतून गायब झाला. मग गावकऱ्यांनी माझ्या आईला जाब विचारला की आता कृष्णाचं काय होणार, तिच्याशी लग्न कोण करणार. तेव्हा आईच्या इज्जतीसाठी मी कृष्णाशी लग्न करणार असा शब्द गावकऱ्यांना दिला आणि मग कृष्णाशी लग्न केलं. हा सगळा प्रकार ऐकून पूजा जसं काय मला काही माहीतच नाहीये असं नाटक करते, धक्का बसल्याचं नाटक करते. दुष्यंत पुन्हा एकदा तिची माफी मागतो. तर गौतमी ही त्याच्या जवळ येते, त्याच्या गालांवर हात ठेवते आणि म्हणते, जाऊ दे दुष्यंत, झालं गेलं विसरून जा, पण आता आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकतो ना. आपलं जे नातं मोडलंय ना ते पुन्हा एकदा आधीसारखं होऊ शकतं ना. असं म्हणून गौतमी ही चक्क दुष्यंतच्या जवळ येते आणि त्याच्या ओठांवर किस करण्याचा प्रयत्न करते. पण आपला लाडका दुष्यंत, आपल्या इमानदार दुष्यंत चक्क तिला दूर लोटतो, गौतमीला दूर लोटतो आणि म्हणतो, नाही गौतमी, आता हे नाही होऊ शकत. गौतमीला जबर धक्काच बसतो. ती विचारते, तू हे काय करतोयस. तर दुष्यंत म्हणतो, गौतमी, आपल्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही होऊ शकत. माझं लग्न झालंय, मी कृष्णाबरोबर लग्न केलंय, अग्नीला 7 फेरे मारलेत आम्ही, तिला मी वचनं दिलीये, आमचं पवित्र नातं आहे आणि कृष्णाशी लग्न झालेलं असताना मी दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या जवळ नाही जाऊ शकत, तिच्याशी कोणतेही संबंध नाही ठेवू शकत. ते खूप चुकीचं आहे. मी आता कृष्णाचा आहे. हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत चक्क तिला म्हणतो की मी आता कृष्णाचा आहे आणि तू माझ्यावर असा हक्क नाही सांगू शकत, आपल्यामध्ये कोणताही असा संबंध नाही येऊ शकत. त्यामुळे पूजा खूप चिडते आणि विचारते, मग तू येथे कशाला आलाय? मला हे सॉरी म्हणून हे सगळं नाटक करायला आलाय का? खोटं खोटं रडायला आलाय का? दुष्यंत म्हणतो, नाही गौतमी, मी नाटक नाही करतोय. मला खूप गिल्ट आलाय, मला खूप वाईट वाटतंय. मी तुझ्याशी चुकीचं वागलो, तुझ्यावर अन्याय केला हे मला समजतंय. मला या सगळ्याला क्लोजर हवं होतं. आपल्या नात्याचा शेवट चांगल्या नोटवर व्हावा असं मला वाटत होतं, म्हणून मी तुला सॉरी म्हणायला आलोय. मी काही नाटक करत नाहीये. पूजाला जबर धक्काच बसलेला असतो. मी एवढा मोठा प्लॅन तयार केला, दुष्यंतला येथे बोलवलं, मी कशी चांगली आहे हे त्याला सांगितलं आणि दुष्यंत हा मला जवळ सुद्धा येऊ देत नाहीये आणि चक्क माझ्यासमोर म्हणतोय की आता माझं कृष्णाशी लग्न झालंय, मी कृष्णाचा आहे. त्यामुळे पूजाचा चांगला जफाट होतो. पण दुष्यंत हा खरंच मनाने खूप चांगला आहे आणि त्याचं गौतमीवर कितीही प्रेम आहे, तरी सुद्धा आता माझं कृष्णाशी लग्न झालंय, त्यामुळे मी तुझ्याशी जवळीक नाही साधू शकत, आपल्यामध्ये काहीच होऊ शकत नाही असं तो पूजाला ठणकावून सांगतो आणि तिला दूर लोटतो. त्यामुळे पूजाची चांगलीच ठासली जाते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा भक्तीला सांगणार की तू काळजी करू नको, आता मी दुष्यंत सरकारांना घेऊन येते आणि पूजाशी त्यांची भेट घालून देते. मला अजून एक बहीण आहे हे त्यांना अजून कोठे ठाऊक आहे. दुष्यंत घरी येईल. कृष्णा त्याला सांगणार की चला माझ्या घरी, मला तुम्हाला माझ्या बहिणीला भेटवायचंय, पूजाशी भेट घालून देते तुम्हाला. हे ऐकून दुष्यंतला आश्चर्य वाटेल. तो विचारेल, तुला आणखीन एक बहीण आहे का? कृष्णा सांगेल, हो, मला आणखीन एक बहीण आहे, ती पुण्यात असते ना, त्यामुळे आपल्या लग्नाला नाही येऊ शकली, पण ती खूप सुंदर आहे, अगदी नक्षत्रासारखी. हे ऐकून दुष्यंतला सुद्धा पूजाला भेटण्याची उत्सुकता वाटेल आणि कृष्णा ही पूजाला म्हणजेच गौतमीला काहीच न सांगता दुष्यंतला घेऊन चक्क तिच्या घरी पोहोचणार आणि घरी आल्यानंतर ती पूजाला घट्ट मिठी मारेल आणि म्हणेल, पहा मी तुला भेटण्यासाठी कोणाला आणलंय, आणि ती चक्क दुष्यंतला पूजासमोर उभं करेल आणि दुष्यंत आणि पूजा म्हणजेच गौतमी एकमेकांना पाहून त्यांना जबर धक्काच बसणार आहे. कारण पूजाला हे माहीतच नव्हतं की कृष्णा असा नेहलेपे देहला टाकणारे तिची चांगलीच ठासणारे. तिला तर असं वाटत होतं की मी दुष्यंतला पुन्हा मिळवणार, दुष्यंतला आपलं हे सत्य कळायचंच नाही. पण दुष्यंतला आता पूजाचा खरा चेहरा कळणार आहे की गौतमी केळकर ही कुणी नाहीये, तर ही पूजा कोल्हापुरे, म्हणजे जी मुलगी स्वतःची खोटी ओळख सांगू शकते. मी पुण्याची आहे, माझे बाबा हे मोठे बिझनेसमॅन आहे, ते संपूर्ण जगभर फिरत असतात, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, असा आव पूजा कोल्हापुरेने आणला होता आणि ती पुण्यात गौतमी केळकर बनली होती. जी मुलगी स्वतःची खोटी ओळख सांगते
ती किती मोठी खोटाडी असेल हे आता दुष्यंतला समजणार आहे. म्हणजेच दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या नात्यामध्ये पूजा मोठा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता तिनेच निर्माण केलेले सगळे गैरसमज, सगळे खोटे दावे आता खोडून निघणार आहे आणि दुष्यंतला तिचं सत्य समजणार आहे की ही कोणती गौतमी केळकर नाहीये, तर आपल्याच गावची पूजा कोल्हापूर आहे. दुष्यंतच्या मनात गौतमीबद्दलचं जे प्रेम पुन्हा उपया मारत होतं, पुन्हा एकदा वर येत होतं, ते आता कायमचंच संपून जाईल आणि तो पूजाला, गौतमीला कायमचं दूर करेल आणि कृष्णाबद्दल त्याच्या मनातला आदर आणखीनच वाढेल. कारण जरी दुष्यंतचं कृष्णावर प्रेम नसलं तरी सुद्धा कृष्णा ही निर्मळ मनाची आहे, किती खरी आहे, इमानदार आहे हे दुष्यंतला समजणार आणि गौतमी म्हणजेच पूजासारख्या खोटाड्या मुलीबरोबर आपण कोणताही संबंध ठेवायला नको, तिच्याशी कोणतंही नातं ठेवायला नको हे दुष्यंतला समजेल. तर मैत्रिणींनो, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा भाग खूप भारी होता. दुष्यंतला त्याच्या चुकीची जाणीव झाली. रहेजाने त्याला खोटं सांगितल्यानंतर त्याने गौतमीची माफी मागितली, तिला भेटायला गेला. पण त्याला या गोष्टीची सुद्धा जाणीव आहे की आता त्याचं आणि कृष्णाचं लग्न झालंय आणि गौतमीबरोबर कोणताही संबंध ठेवणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे त्याने गौतमीचा हा प्लॅन सुद्धा हाणून पाडला. गौतमीला स्वतःपासून दूर लोटलं, नाहीतर गौतमी त्याच्याबरोबर मस्त मजा मारण्याचाच विचार करत होती. एकदा का दुष्यंत पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात आला की कृष्णाने त्याचा घटस्फोट घडून आणायचा आणि दुष्यंतशी लग्न करून रांगणे पाटलांची सोफिस्टिकेटेड एकदम भारी सून बनायचं असं तिने ठरवलं होतं. पण दुष्यंतने तिची चांगलीच जिरवली आणि आता तर पूजा कोल्हापुरेचं सत्य त्याच्या समोर येणार आहे. म्हणजे पूजाचे सगळे प्लॅन फ्लॉप होतील एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडलाय ना? हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन एपिसोड आला की तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात आधी अपडेट सुद्धा मिळेल. खूप 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 धन्यवाद.